नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुम्ही केंद्र सरकारच्या वन स्टुडंट वन लॅपटॉप या योजनेबद्दल ऐकलं असेलच. या योजनेअंतर्गत देशातील विद्यार्थ्यांना सरकारकडनं मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत. तुम्ही जर 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाला असाल किंवा तांत्रिक शिक्षण घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की या योजनेअंतर्गत फायदा कसा मिळवायचा ते. केंद्र सरकारच्या वन स्टुडंट वन लॅपटॉप या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड ही सरकारी निकषानुसार केली जाईल. निवड झाल्यास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप प्रदान केला जाईल. हे लॅपटॉप ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. तथापि या योजनेचा प्राथमिक लाभ हा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटीवरती मिळणार आहे. ही योजना कुणी सुरू केली आहे तर ती केली आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच AICTE यांनी. याचं उद्दिष्ट आहे गरीब आणि गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं. याचा फायदा आहे की विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे, जेणेकरून ते त्यांचा अभ्यास आधुनिक आणि सुलभ पद्धतीने करू शकतील. तर आता यासाठी अर्ज कसा करायचा तर याची वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच अप्लाय करू शकता. आता जाणून घेऊयात बाकीच्या सुविधांबद्दल. वन स्टुडंट आणि वन लॅपटॉप योजनेअंतर्गत असे विद्यार्थी ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे आणि डिजिटल शिक्षणाद्वारे स्वतःची प्रगती करायची आहे, त्यांना आता भारत सरकारच्या वन लॅपटॉप वन स्टुडंट योजनेअंतर्गत एक लॅपटॉप प्रत्येकी मिळणार आहे. यामुळे त्यांना शिक्षण घेणं हे अधिकच सुलभ होणार आहे. यासाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत, ज्यांचा तपशील आता मी देतो. अर्ज करणारा विद्यार्थी हा भारताचा कायम रहिवासी असणं आवश्यक आहे. विद्यार्थी AICTEशी संलग्न असलेल्या कोणत्याही तांत्रिक किंवा व्यवस्थापन महाविद्यालयातून कोणताही अभ्यासक्रम घेत असलेला पाहिजे. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणं आवश्यक आहे. जर विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र राहील. आता हा लॅपटॉप मिळवण्यासाठी किंवा या योजनेला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे तेही पहा. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचं रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलदारांचं, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचा ईमेल ID आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. यानंतर विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे आणि जर अर्जदार विद्यार्थी अपंग असेल तर त्याला त्याचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देखील इथे सादर करावं लागणार आहे. भारत सरकारनं यासाठी म्हणजे शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी वन स्टुडंट वन लॅपटॉप ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जे पात्र असतील त्यांना घरपोच मोफत लॅपटॉप हे प्रदान केले जाणार आहेत. त्यामुळे आजच तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आजच आपली माहिती इथे भरून आपण अप्लाय करा. तर मग मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.